नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी गस्ती दरम्यान 3 संशयित तरुणांना अटक करून दुचाकी चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। चौकशीत दिल्लीतील एक तरुण त्या आपल्या 2 अल्पवयीन मित्रांसह शहरात दुचाकी चोरी करत असल्याचं समोर आलं। पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या 4 दुचाकी जप्त केल्या आहेत। 18 फेब्रुवारीच्या रात्री गणेशपेठ पोलिसांचं एक पथक गस्तीवर होतं। त्यानंतर कॉटन मार्केट परिसरात 3 तरुण मोटरसायकल ढकलून घेऊन जाताना दिसले। पोलिसांना संशय आला आणि त्यांनी थांबवून चौकशी केली, तेव्हा ते योग्य उत्तर देऊ शकले नाही। चौकशी केल्यानंतर असं आढळून आलं की आरोपी नितीन उफर्डे, जो टोली अजनी येथील रामटेके नगर इथं किरायाच्या खोलीत राहत होता, तो मूळचा दिल्लीचा आहे। दिल्लीहून नागपूरला परत आल्यानंतर तो फिरण्यासाठी मोटरसायकली चोरायचा आणि पेट्रोल संपल्यावर तिथेच सोडून द्यायचा। यात त्याच्या 2 अल्पवयीन मित्रांनी मदत केली होती। पोलीस तपासात असं आढळून आलं की आरोपीनं यापूर्वी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 दुचाकी चोरी केल्या होत्या। आतापर्यंतच्या तपासात त्याच्या विरुद्ध 4 गुन्हे आढळून आले आहे, ज्यामध्ये चोरीला गेलेल्या वाहनांची किंमत 1,30,000 रुपये आहे। पोलिसांनी ही वाहनं जप्त केली आहे। चाचा नेहरू उद्यान आणि डालडा कंपनी या भागातनं त्यांनी 3 गाड्या चोरल्याचं कबूल केलं। असं त्यांनी एकूण 4 गाड्या आमच्या हद्दीतनं चोरल्याचं कबूल केलेलं आहे। त्यांच्याकडनं त्या 4 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत। गाडी चोरायची आणि ती फिरवायची आणि मग सोडून द्यायची पेट्रोल संपलं की, असं त्यांची मोडस ऑपरेंडी आहे। तर त्यांच्याकडनं 4 वाहन, एक वाहन आम्ही रात्री जप्त केलेलं आहे, 3 वाहनांची त्यांनी कबुली दिली आहे। टोटल मुद्देमाल हा जवळपास 1,10,000च्या आसपास टोटल मुद्देमाल आहे।